विविध भारती पुणे ठळक बातम्या. पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले असून सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमधील पूरग्रस्तांना मोफत धान्य आणि 5,000 रुपये देण्याची घोषणा केली होती. काल त्याची अंमलबजावणी बीड शहरात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करून झाली. मोमीनपुरा भागातील जवळपास 300 घरात पाणी घुसल्यामुळे घरातील सामान वाहून गेलं होतं. कलाकारांनी अनुकरणापेक्षा उपज अंगानं गायलं तरच तो वेगळा ठरतो आणि टिकून राहतो असं मत ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर यांनी व्यक्त केलं. स्वरानंद प्रतिष्ठानच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आशा खाडिलकर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. यंदाचा केशवराव भोळे पुरस्कार संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांना जाहीर झाला तर इतर काही पुरस्कार अस्मिता चिंचाळकर, स्वरदा गोडबोले, संतूरवादक डॉ शंतनू गोखले यांना प्रदान करण्यात आले. देश घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या राक्षसानं घातलेला विळखा ही अतिशय गंभीर गोष्ट असून शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यमं या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अंमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे समन्वयक डॉ मिलिंद भोई यांनी व्यक्त केलं. से नो टू ड्रग्ज या विषयावर पुण्यातील कात्रज इथल्या युनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयोजित व्याख्यान सत्रात डॉ भोई बोलत होते. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या पीडीएफए लीग 2025 फुटबॉल स्पर्धांमध्ये आपापल्या गटात गेम ऑफ गोल्स फुटबॉल क्लबनं अव्वल श्रेणीमध्ये तर रेंज हिल्स यंग बॉईजनं द्वितीय श्रेणीमध्ये विजेतेपद मिळवलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून